आपल्यासोबत दिनकर कोतकर आहेत. आपण जर पाहिलं तर त्यांनी या सगळ्या प्रकरणासंदर्भात 5 जूनला तक्रार दिलेली होती मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडे. दिनकर कोतकर आपल्याबरोबर आहेत. काय तक्रार होती आणि काय तक्रारीत म्हटलं होतं, त्यानंतर हा सगळा भ्रष्टाचार ओपन झाला? मी दिनकर कोतकर छावा संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य आहे. मुंडवा येथील सर्वे नंबर 88ची 300 कोटीचं खरेदी खत झालं. हे खरेदी खताची माझ्याकडे इंडेक्स 2 आला. साधारणपणे 20/5/25 रोजी याचं खरेदी खत झालेलं आहे. त्यानंतर त्या खरेदी खतामध्ये मी असं बघितलं की जमिनीचं 300 कोटीचं खरेदी खत होऊन सुद्धा त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी फक्त 500 रुपये भरलेली. म्हणून मी त्या इंडेक्स 2 जोडून माननीय मुद्रांक जिल्हाधिकारी पुणे शहर यांच्याकडे 5 जून 2025 रोजी तक्रार दाखल केली की ही महारत्नाची जमीन आहे आणि याचं खरेदी खत झालेलं आहे 300 कोटीचं आणि त्याच्यावर फक्त 500 रुपये स्टॅम्प ड्युटी भरलेली. पण त्यानंतर त्यांनी त्याच्यावर काही दखल घेतली नाही. म्हणून मी पुन्हा एकदा काही दिवसानंतर पुन्हा स्मरणपत्र दिलेलं आहे की त्याच टाईपचं आहे, त्याच्यामध्ये कंटेंट सेम घेतलेले आहेत. परंतु आजपर्यंत 7 नोव्हेंबर 2025 या तारखेपर्यंत तरी मला त्यांच्या ऑफिसकडनं किंवा कार्यालयाकडनं कुठलाही प्रतिसाद आलेला नाही. त्यानंतर मी वारंवार त्यांच्याकडे पाठपुरावा केला, परंतु त्यांनी मला त्याच्याबद्दल काहीही सांगितलेलं नाही किंवा पत्राने कळवलं नाही किंवा तोंडीही कळवलेलं नाही. नाही, पण मग आता हा सगळा घोटाळा समोर आलाय. काय झालेलं होतं, काय दस्त होता आणि काय सगळी तक्रार होती ना आता काय मागणी? माझी मागणी अशी आहे की महारत्नाची जमीन आहे. ज्या सातबारावर मुंबई सरकार असं लिहिलेलं आहे तो सातबारा बंद झालेला आहे. मी रिअल इस्टेटमध्ये काम करत असल्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे सातबारा एकतर चालू म्हणजे किंवा 3 महिन्याच्या आतमधला 1 महिन्याच्या आतमधला सातबारा तिथं जोडला पाहिजे. सातबारा बंद झाल्यानंतर तिथं प्रॉपर्टी कार्ड तयार होतं. ते प्रॉपर्टी कार्ड तरी त्याला जोडणं गरजेचं होतं. त्याच्यानंतर त्याच्या ज्या काही प्रक्रिया आहेत त्या केलेल्या नाहीत आणि कायद्याप्रमाणे 7% स्टॅम्प ड्युटी म्हणजे 300 कोटीचं जर खरेदी करत असेल, आता मी असं सांगू शकत नाही की त्याची रेडी रेकनरप्रमाणे किंमत खरेदी खत होतं का सगळ्या या प्रकरणामध्ये? जर जी महारत्नाची जमीन आहे तिचं खरेदी खत होतं का आणि कशी ही सगळी फसवणूक? खरेदी खत तसं होत नाही डायरेक्ट, कारण त्याच्यामध्ये हे जे लोक आहेत म्हणजे कास्ट वाईज जर म्हणायचं तर जे मागासवर्गीय लोक आहेत त्यांना ही शासनाकडून मिळालेली जमीन आहे. त्या जमिनीच्या ज्या काही प्रक्रिया आहेत त्यांच्याकडनं ॲफिडेविट करावं लागतं. माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडून या सगळ्या गोष्टीचा पडताळा करावा लागतो. भोगवटा वर्ग 2ची जमीन भोगवटा वर्ग 1 करावी लागते आणि त्याच्या सगळ्या प्रक्रिया झाल्यानंतर त्यांची खातरजमा करावी लागते. याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे त्या लोकांना पैसे पण पोचलेले नाहीत जे जमिनीचे मालक आहेत त्यांना. पण ही तक्रार करताना तुम्ही त्या जमीन जे मालक आहेत त्यांच्याशी काही बोलला होतात का, किंवा मग या तुमच्या तक्रारीची दखल सरकारने घेतली आणि हा सगळा घोटाळा ओपन झाला असं म्हणायचं? मी मालकांशी कधी बोललेलो नाही, परंतु माझ्याकडे 2-1 वर्षापूर्वी या मालकांपैकी एक जण ॲप्रोच झाले होते. पण त्यावेळेस विषय वेगळा होता. त्यांचं माझ्या माहितीप्रमाणे महसूल खात्यामध्ये मंत्रालयामध्ये त्यांचं अपील पेंडिंग आहे या जमिनीसंबंधी. म्हणजे फक्त तुम्ही एकमेव तक्रारदार आहे की तुमच्या तक्रारीवरून हे सगळं ओपन झालं? असं मला सांगता येत नाही, कारण मध्यंतरी माझी 5-6ला आणि त्याच महिन्यामध्ये पुन्हा जून महिन्यामधलीच तक्रार आहे. परंतु आता हे जे चालू आहे हा नोव्हेंबर महिना आहे आणि या सगळ्याला 5-6 महिने झालेत. माझी तक्रार अगदी दस्त झाल्यानंतर 15व्या दिवशीची तक्रार आहे माझी. म्हणजे आता ओपन झाला, काय झालं पाहिजे? स्टॅम्प ड्युटी भरली पाहिजे, गुन्हे तर दाखल झालेत, पण मेन ज्यांनी खरेदी खत केलंय ते तारू असतील त्यांचं निलंबन झालंय किंवा पार्थ पवारचं याच्यामध्ये नाव आहे, त्यांच्या गुन्हा दाखल नाही, त्यांच्या झाला होईल की नाही होणार, झाला पाहिजे की नाही? ॲक्च्युली मागासवर्गीयांची जमीन जे पण अशा पद्धतीचे व्यवहार करतात त्यांच्यावर ॲट्रॉसिटीज दाखल झाली पाहिजे. हां, जे कोण संबंधित असतील. मला त्याच्यावर पार्थ पवारांचं नाव कुठे दिसत नाही, म्हणजे मला काही प्रॉब्लेम नाही. आणि MIDA काही एंटरप्राइजेस म्हणून आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि जे लोक संबंधित आहेत ॲट्रॉसिटीप्रमाणेच गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आपण जर पाहिलं तर मुख्य तक्रारदार जे आहेत ते दिनकर कोतकर आपल्याबरोबर होते आणि त्यांचं म्हणणं जे आहे ते की ॲट्रॉसिटीप्रमाणे ज्यांनी कोणी हे खरेदी खत केलंय, ज्यांनी कोणी जमीन घेतली त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. कॅमेरामॅन आदर्श कटकेसह सागरवाड, साम TV, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.